बांधकाम करून पूर्ण नदीचा वाळा बंद केला आहे. 8 दिवसाच्या पावसाळा 8 दिवस येऊन ठेपलेला आहे. त्याच्या आधीमध्ये हे सगळं काम थांबलं पाहिजे, ही कारवाई झाली पाहिजे. या बांधकामामुळे आमच्या गावामध्ये पाणी शिरलं आणि जर का जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी नगरपालिका आवश्यक. तिथे मॉलबरोबर रस्ता होणार आहे. आता जर समजा फक्त काम करायचं तर काय झालं. चिपळुणातील शंकरवाडी भागातील नलावडे नाला हा नैसर्गिक नाला आहे. हा नाला एका बिल्डरने बांधकाम करून RCC बांधकाम करून रातोरात बुजवून टाकला. हा नाला बुजवल्याने पावसाळ्यामध्ये पुराचा धोका संभवतो. शंकरवाडी आणि गोसाईवाडीसह चिपळुणातील काही भाग या नाल्याच्या बुजवल्याने पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथील नगरसेवक संदीप भिसे यांनी याबाबत आवाज उठवला आहे. या संदर्भात त्यांनी सर्व माहिती दिली. नदीच्या किनारी मोठे कन्स्ट्रक्शन झाले आहे. या ठिकाणी नलावडे नालाही बांधण्यात आला होता. त्या नाल्याला लागूनच सदर जो बिल्डर आहे त्यांनी मोठे कन्स्ट्रक्शन केले आहे. खरं तर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या परिसरामध्ये नवीन कन्स्ट्रक्शन करण्यास अत्यंत कडक प्रतिबंध आहेत. मात्र तरीही ह्या बिल्डरने हे कन्स्ट्रक्शन कसे केलं याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संदीप भिसे व इतर नगरसेवकांनी याबाबत चिपळूण नगर परिषदेच्या दालनामध्ये एक बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसामध्ये ही कारवाई करण्याची हमी दिली आहे, आश्वासन दिलं आहे. ही जर कारवाई झाली नाही तर आपण आंदोलन करू असा इशारा संदीप भिसे यांनी दिला आहे. इथपर्यंत हा शेवटचे दगड होते ना, हे तो खाली दगड दिसतोय ना, असल्या दगडांची भिंत होती, तुम्हाला माहिती असेल. ही संरक्षण भिंत नदीची पहिली, ही पहिली संरक्षण भिंत आपली. ओके. त्याच्यानंतर आतमध्ये एवढी नदी त्यांनी आपल्या नलावडे बंधारा बांधला. नलावडे बंधारा बांधल्यानंतर ह्या लोकांनी आता त्यात ही जागा पुढे भेटली ना. आणि हे बघा आता हा रस्ता बंद झाला. आता मला सांगा कुठून जायचं, लोकांनी कसं काय करायचं. खडी टाकली नाही, ह्याला किमान एक रस्ता दिला होता त्यांनी, अजून पण मॅडमनी मला दाखवला. ही जागा होण्याची आता. आज हे ज्या ठिकाणी तुम्हाला हे बांधकाम दिसतंय, आज आमच्या गावाचा विषय आहे. आज शंकरवाडीमध्ये वर्षानुवर्ष पुराचं पाणी भरलं जातं. या पाण्याच्यामुळे आम्हाला भरपूर नुकसान सहन करावं दरवर्षी. 2021 महापुरामध्ये आमची एवढी बेकार हालत झाली होती की आमची घरं वाहून गेली होती. आणि आज अशा प्रकारे परत पुन्हा हे सरकार किंवा आमची नगरपालिका आमच्याकडे दुर्लक्ष करते. आम्ही वारंवार सूचना देऊन सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाहीत. आज आमचे नगरसेवक पिसे आमच्यासमोर उभे आहेत. आमच्या समस्या आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत की जेणेकरून आमच्या गावाचं संरक्षण होण्यासाठी काहीतरी भराव किंवा काहीतरी असं व्हावं. भविष्यात जर का पुढे ह्या बांधकामामुळे आमच्या गावामध्ये पाणी शिरलं आणि जर का जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका राहू शकते. नाला बंद केलाय आणि हा पूर्ण नाला जाण्याचा मार्ग नैसर्गिक नाला होता, तो बिल्डरने बंद केलेला आहे. नैसर्गिक जे पाणी जायचं त्यात पूर्णपणे बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकर नगरपालिकेने रस्ता बंद केलाय. रस्ता पूर्ण बंद केला झालेला आहे. आमचा जाण्या येण्याचा मार्ग बंद झालेला आहे. आम्हाला जायला बाहेर पडायला मार्ग नाही. हे जे आता हे बांधकाम केलेलं दिसतंय, हे जे पाणी येणार आहे ते पूर्ण शहरात तिकडे जाणार आहे आणि इकडून जे नदीचं पाणी येणार आहे ते पण इथं अडतंय आणि ते पूर्ण आमची वाडीत जाऊन पूर्ण वाडी उद्ध्वस्त होणार आहे. त्याचा विचार करावा. हा जो नैसर्गिक प्रवाह आहे पाण्याचा, हा नैसर्गिक प्रवाह जेव्हा चिपळूण शहरामध्ये पूर्ण पाणी भरतं तर चिपळूण शहराचं पाणी जेव्हा पूर ओसरतो तेव्हा ह्या प्रवाहातून आपल्या मुख्य नदी पात्राला जातं. हे कोण जे बिल्डर आहेत, त्या बिल्डरनी हा मेन जो पर्याय नदीतून येतो त्यासमोर हे RCC बांधकाम करून पूर्ण नदीचा वाळा बंद केलाय. तर हा तात्काळ ह्याच्यावर कारवाई व्हावी. पूर्णच्या पूर्ण बंद केलाय. पूर्ण नैसर्गिक पाणी हे जर असं केलं नाही तर पूर्ण शंकरवाडीमध्ये पाणी घुसून जे शंकरवाडीची वाटेकर आणि लोटेकर जी घरांची काय सगळी जातील. ह्याचा शहरावर सुद्धा परिणाम होईल. शहरातला पाणीचा निचरा नीट होणार नाही आतमध्ये. तर ह्यांनी हा जो बिल्डर आहे ह्यांनी तात्काळ काम नगरपालिकेच्या नगर रचनेच्या मॅडम नम्रता मॅडम आणि बांधकामचे सगळे अधिकारी यांना मी अजून ही वस्तुस्थिती दाखवली आहे. येणाऱ्या 8 दिवसाच्या पावसाळा 8 दिवसा येऊन ठेपलेला आहे. त्याच्या आधीमध्ये हे सगळं काम
थांबलं पाहिजे, ही कारवाई झाली पाहिजे अशी माझी विनंती.